आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। राज्यात पहिल्यांदाच मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र आल्याची मोठी राजकीय घटना नाशिकमध्ये घडली आहे। मनसे अजून अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामील झालेली नसली तरी नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर या आघाडीची सुरुवात झाली आहे। आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे नेते आणि मनसे पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत एकत्र येऊन या नव्या आघाडीची घोषणा केली। सुरुवातीला सांगितलं की येणाऱ्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आणि त्यानंतर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्यासाठीच आम्ही एकत्र आलेलो आहोत। भाजपला रोखणं हा या युतीमागचा मुख्य हेतू असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर या आघाडीला विरोध असतानाही नाशिकमधील काँग्रेस आणि मनसेचे स्थानिक नेते मात्र एकत्र आले आहेत। काँग्रेस नेते राहुल दिवे यांनी सांगितलं की या युतीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला जाईल आणि त्यांच्या निर्णयानुसार पुढील भूमिका ठरवली जाईल। मनसे नेते दिनकर पाटील यांनी या आघाडीचं जोरदार समर्थन केलं आहे। ते म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही आघाडी आवश्यक आहे। देशात मतचोरीवर सरकार आले आहे। 96 लाख दुबार मतदार असल्याचंही समोर आलं आहे। मनसे हा केवळ पक्ष नाही तर जनतेचा आवाज आहे आणि आता हा आवाज महाविकास आघाडीच्या रूपात नाशिकभर घुमणार आहे। या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून मनसे आणि महाविकास आघाडीच्या या स्थानिक युतीकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे। बातमीला लाईक करा, शेअर करा। अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।